लोकनेते रामशेठ ठाकूर क्रीडा नगरीत झालेल्या कबड्डीच्या थरारात पुरुषांच्या खुला गटात भेंडखळच्या नवकिरण क्रीडा मंडळ संघाने तर महिलांमध्ये कर्नाळा स्पोर्ट्स पनवेलने बाजी मारली। पुरुषांच्या गटात सीकेटी पनवेलने द्वितीय, गणेश क्लब उरणने तृतीय, तर चतुर्थ क्रमांक जय हनुमान जासई संघाने, महिलांच्या गटात पनवेल स्पोर्ट्स संघाने द्वितीय, सीकेटी महाविद्यालयाच्या संघांनी अनुक्रमे तृतीय आणि चतुर्थ क्रमांक पटकावले। पुरुष गटात भेंडखळ संघाचा हर्ष खरत सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरला। उत्कृष्ट चढाईपटू सीकेटीचा मिनेश कदम, उत्कृष्ट पकडपटू पंकज म्हात्रे, तर पब्लिक हिरोचा मान जय हनुमान जासई संघाच्या प्रीतम आदिवासी या खेळाडूला मिळाला। महिलांच्या गटात कर्नाळा स्पोर्ट्सची तेजा सकपाळ सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरली। उत्कृष्ट चढाईपटू पनवेल स्पोर्ट्सची रचना म्हात्रे, उत्कृष्ट पकडपटू म्हणून सीकेटी संघाची पूजा सूर्यकारने बक्षीस पटकावले। या स्पर्धेतील अनेक सामने चित्तथरारक झाले। खेळामध्ये पकड, चढाई, संरक्षण आणि उत्साह झळाळत होता। यामध्ये खेळाडू वृत्तीही अधोरेखित होत होती। त्यामुळे खेळ आणि खेळाडूंचा सन्मान या स्पर्धेतून दिसून आले। यावेळी खेळाडूंना प्रोत्साहित करण्यासाठी प्रो कबड्डीचा स्टार खेळाडू अस्लम इनामदार, सिद्धेश तटकरे, आमिर वाणी, संकेत सावंत यांच्यासह प्रो कबड्डीच्या इतर खेळाडूंची तसेच सुप्रसिद्ध सूत्रसंचालक श्री राणा यांचीही विशेष उपस्थिती होती। भारतीय जनता युवा मोर्चा पनवेल आणि उरणच्या वतीने उल्वा नोडमधील सेक्टर 12 येथे रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलच्या मागील बाजूच्या मैदानावर अर्थात लोकनेते रामशेठ ठाकूर क्रीडा नगरीत भव्य क्रीडा महोत्सव अर्थात नमो चषक 2025 चे भव्य दिव्य आयोजन करण्यात आले आहे। या नमो चषक अंतर्गत 24 जानेवारीला प्रकाश झोतात खुल्या गटातील कबड्डी स्पर्धा उत्स्फूर्तपणे आणि जल्लोषात रंगली। या कबड्डी स्पर्धेला माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, माजी खासदार अशोक मोहोळ, पनवेल विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर, विधान परिषदेचे आमदार विक्रांत पाटील, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष आस्वाद पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, ज्येष्ठ नेते वाय.टी. देशमुख, जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते आणि नमो चषकचे मुख्य आयोजक परेश ठाकूर, भाजपचे तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील, माजी नगरसेवक बबन मुकादम, कबड्डी प्रशिक्षक शरद कदम, TIPLचे संचालक अमोक ठाकूर, महिला मोर्चाच्या पनवेल शहर अध्यक्ष राजश्री वावेकर, माजी नगरसेविका वृषाली वाघमारे, भाजपचे जिल्हा चिटणीस ब्रिजेश पटेल, भार्गव ठाकूर, विजय घरत, जयवंत देशमुख, सुहास ठाकूर, सुहास भगत, कबड्डी प्रशिक्षक सूर्यकांत ठाकूर, विनोद नाईक, विश्वनाथ पाटील, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, दिनेश खानावकर, मीनाक्षी पाटील, योगिता भगत, निकिता खारकर आदी उपस्थित होते।